नमस्कार, मी प्राजक्त सातपुते। आज आपल्यासमोर विषय मांडते स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान। ज्या राष्ट्राच्या मातीत गार्गी मैत्रीच्या तत्त्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो, ज्या राष्ट्राच्या मातीत रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली आणि जिथं झाशीच्या राणीने घोड्यांवर बसून तलवार चालवली आणि जिथं मदर टेरेसा अख्ख्या जगाची आई झाली हो, इतक्या कर्तबगार स्त्रियांचा इतिहास साक्षी असताना देखील आज गर्भातच एखाद्या स्त्रीचं आयुष्य मातीमोल केलं जातंय। उमलण्याआधीच कड्यांना निष्ठुरपणे खुळलं जातंय। खऱ्या अर्थाने जर आपल्याला देशाची शान राखायची असेल ना, तर स्त्रियांचा सन्मान हा आपल्याला करावाच लागेल। अरे अत्र नारी अस्त्रु पूज्यते रमलते तंत्र देवता। अर्थातच जिथे स्त्रियांची सेवा केली जाते ना, तिथे साक्षात देवाचं वास्तव्य असतं, असं सांगणारी आपल्या भारताची घोर संस्कृती। एकीकडे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, तर एकीकडे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत। आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबर आहे। इतिहासाने देखील अशा असामान्य शौर्य आणि बुद्धिमत्ता असलेल्या अनेक स्त्रिया बघितल्या, ज्यांनी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले, ज्यामध्ये नारी शक्ति की वो गौरवशाली कहानी थी, जो जगाई आज़ादी की वो झाशी वाली रानी थी, वो झाशी वाली रानी थी। साहसी वीरांगना रणरागिनी राणी लक्ष्मीबाई यांनी केवळ आपल्या हिमतीने आणि धैर्याने आपल्या शत्रूला पराजित केलं। अशा झुंजार राणीमुळेच आपल्या भारताची मान कायम गर्वाने उंच राहणार। घडले नसते मी जर शिकली नसती माझी आई, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी आई, असंच म्हणता येईल ना, की त्या होत्या म्हणून आज आपण घडलो। अस्पृश्यता, जातीभेद, सती प्रथा, बालविवाह, केशवपण यांसारख्या रूढी परंपरांविरुद्ध प्रखर ज्योतीप्रमाणे त्या पेटून उठल्या। त्यांच्या अंगावर शेण फेकले गेले, काही उन्मत्तांनी तर हात टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि काही लोकांनी शेणाचे गोळे सुद्धा फेकले, पण त्या शेणाच्या गोळ्यांना फुलाचा वर्षाव समजून कधीही न डगमगता त्यांनी आपलं शिक्षण प्रसाराचं कार्य सुरूच ठेवलं। आज त्यांच्यामुळेच भारतातील बऱ्याच स्त्रिया साक्षर आहेत। बाळगण्याच्या वयात गळ्यात पडली लग्नाची माळ, जोडीदारासोबत जोडली गेली साक्षरतेची जन्मगाठ, परदेशी ही राहिली जी, देश अभिमान बाळगून जी, पहिल्या महिला डॉक्टरांचा मान मिळवणारी आनंदी गोपाळ जोशी, आनंदी गोपाळ जोशी। दुय्यपूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते, याचं ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी। यानंतर सरोजिनी नायडू या भारत स्वातंत्र्य लढ्यातील थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या व कवयित्री होत्या। आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रम, प्रतिष्ठा, स्त्री स्वातंत्र्य व राष्ट्रवादाचा पुरस्कार केला। त्याचबरोबर राजकारणात त्या एक निस्पृह देशभक्त होत्या। देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी त्यांची पूर्ण तयारी होती। अनेक स्त्रियांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता। त्यामध्ये पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्थांची स्थापना केली। त्यांचा स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात महत्त्वाचा योगदान होता। भारतातील सर्व धर्मीय लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता। त्यात पारशी धर्मीय लोकही मागे नव्हते। त्यातील एक नाव म्हणजे मदाम कामा। एका सधन कुटुंबातून आलेल्या या स्त्रीने आपली सगळी संपत्ती अनाथ मुलांच्या आश्रमासाठी प्रदान केली। समाजात स्त्री पुरुष समानता यावी यासाठी त्यांनी चळवळ सुद्धा केली। यानंतर ॲनी बेझंट या तर सगळ्यात वेगळ्या हो, कारण त्या भारतीय नव्हत्याच, त्या आयरिश असून देखील त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। 1916 साली त्यांनी होम रूलची चळवळ चालू केली आणि ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली। यानंतर कल्पना दत्त, प्रीतिलता वडनेरदार यांसारख्या कर्निष्ठावान स्त्रियांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या कार्यात मोलाचे कार्य केले। अशा अनेक स्त्रियांनी, अशा अनेक थोरवीरांनी या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली व आपल्या प्राणांची सुद्धा आहुती दिली। पण मी क्षमा मागते की त्या सर्व स्त्रियांना आपल्यासमोर मांडू शकत नाही, पण त्या सर्वांचे विचार आपल्याला नक्कीच आत्मसात करायला हवे आणि आजच्या या प्रसंगी त्या सर्व थोरवीरांना मी विनम्र अभिवादन करते।
शेवटी भीम कुलकर्णी यांची 2 ओळी म्हणते आणि माझ्या वाणीला विराम देते. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिला सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.